जालन्याच्या करांडी गावामध्ये द्राक्ष तोडणी हंगामाला सुरुवात झाली आणि यावर्षी द्राक्षाला 70 रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर मिळाला आहे। द्राक्ष हंगाम सुरू होण्यापूर्वी द्राक्ष बाजारात आल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा झाला आहे। भंडाऱ्यामधील वाहीमध्ये उन्हाळी धान पिकाला मागणी मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि यावेळी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी गोसे खुर्दच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयापुढे आमरण उपोषणाला सुद्धा बसले। पाणी मिळत नाहीये तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलाय। मागील वर्षभरात सरासरी भावाच्या तुलनेमध्ये सध्या तुरीचे भाव फारच पडल्याचं पाहायला मिळालं आणि या शेतकऱ्यांना तुरीसाठी किमान 8,000 रुपये भाव मिळतोय। यासाठी कर्नाटक सरकारने हमी भावावर क्विंटल मागे 450 रुपये बोगस देण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय। पूर्व विदर्भामधील अनेक जिल्ह्यांमध्ये तेंदूपानाच्या माध्यमांमधून उन्हाळ्यामध्ये रोजगाराची उपलब्धता होते। त्याकरता शासनाकडून प्रतिगोणी दर निश्चित केला जातो। नवीन वर्षामध्ये शासनाने प्रतिगोणी 8.97 ते 8.87% अशी वाढ सुद्धा केली आहे आणि या दरवाढीमुळे प्रति शेकडा मजुरांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। संत्रा फळबागातीची दखल घेत राज्य शासनाकडून भरपाईपोटी 165 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यामुळे अमरावती, अकोला, बुलढाणा तसेच वर्धा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। ऑगस्ट 2024 मध्ये वातावरणातील बदल, पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे संत्रा बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा पाहायला मिळतो आहे। देशामधील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि देशामध्ये 640 लाख हेक्टर रब्बीचा पेरा झाला आहे आणि यामध्ये गहू, मका, हरभरा आणि भुईमुगाची लागवड सुद्धा करण्यात आली आहे। ज्वारी, बाजरी, मोहरी आणि मसूरची लागवड कमी आहे, मात्र हरभरा आणि गव्हाची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5% तर मक्याची पेरणी तब्बल 9% वाढल्याचं पाहायला मिळत आहे। व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पुणे जिल्ह्यातील गुलाब उत्पादक शेतकरी चिंतातूर झाल्याचं पाहायला मिळत आहे। ढगाळ वातावरण आणि कमी थंडीमुळे मावळ तालुक्यामधील गुलाब उत्पादकांना फटका बसण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला सुद्धा कवडीमोल बाजारभाव मिळतोय आणि त्यामुळे टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे उत्पादन आणि वाहतूक खर्च सुद्धा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चिखल होतोय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये कापसाला सरासरी 7,381 ते 7,431 रुपये क्विंटलला दर मिळतोय। बाजार समितीमध्ये असलेल्या CCIच्या कापूस खरेदी केंद्रांवर 13 ते 19 जानेवारी दरम्यान कापसाची एकूण आवक 8,413 क्विंटल झाली आहे। यावर्षी देशामध्ये मुगाचं उत्पादन आणि आयात वाढलेली आहे, तर सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल 6,500 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळताना पाहायला मिळतोय। मुगाची बाजारामधील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे।